प्राइज ही आपण आणखीन एक कुणाला आपण देतो आहोत, जे 1000 रुपये कॅच सोडली होती, षटकार गेला होता. खरं तर रायगड आणि ठाण्याच्या मॅचमध्ये जिथे 1 बॉल 5 पाहिजे असताना 3 वेळेला सामना जिंकून देणारा जीवितला आपण हा पुरस्कार वितरित केलेला आहे. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष सन्मान, विशेष व्यक्ती महत्वाचा खासदार ईशान्य मुंबई संजय दिना पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय खासदार ईशान्य मुंबईचे लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे आणि हा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करताना पाहायला मिळत आहे. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्कारांचं लेणं आणि स्वागत म्हणजे सन्मानाचं देणं. आज हा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना राजकारणाच्या चौकटीच्या पलीकडे समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं हे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात आदरणीय संजय दिना पाटील साहेब आज या स्पर्धेच्या माध्यमातून. आधारस्तंभ आणि लाडके नेतृत्व आदरणीय खासदार साहेबांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. पुढील सन्मान आदरणीय हर्षजी मोहम्मद साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. खरं तर साहेबांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभं राहणारा आणखीन एक व्यक्तिमत्व हर्षजी मोहम्मद साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. हर्षजी मोहम्मद साहेब यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हे विशेष भेट वस्तू आपण भाईंच्या शुभ हस्ते देत आहोत. हर्षजी मोहम्मद साहेब यांना विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पुढील सन्मान आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. हर्षजी मोहम्मद साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान आदरणीय मामा मंचेकर साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. त्याआधी हर्षजी मोहम्मद साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. पंच सामना चालू होत्यात. हर्षजी मोहम्मद साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो या व्यासपीठावरती. पुढील सन्मान आदरणीय मामाजी मंचेकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी विनंती करेन आदरणीय मामाजी मंचेकर साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मामाजी मंचेकर साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान आदरणीय सुमितजी जगनाडे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. सुमितजी जगनाडे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. सुमितजी जगनाडे साहेब यांना विनंती करेन आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पुढील सन्मान आदरणीय अभिजितजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करेन आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अभिजितजी चव्हाण साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करूयात आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. समीजी खान साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. आदरणीय समीजी खान साहेब आणि तदनंतर फहीम कुरेशी साहेब यांना विनंती करेन या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. फहीमभाई कुरेशी यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. समीजी खान साहेब यांचाही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. समीजी खान साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होतोय. तदनंतर इसराजी खान साहेब देखील आपल्यासोबत आहेत. मी समीजी खान साहेब आणि इसराजी खान साहेब यांना विनंती करेन आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुढील सन्मान समीजी खान साहेब यांचा होत असताना आपण पाहत आहोत आणि तदनंतर इसराजी खान साहेब यांना विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. इसरारभाई खान यांचा देखील आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. नितीनजी काळे साहेब यांना विनंती करेन आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. नितीनजी काळे साहेब यांना विनंती असेल
आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. नितीनजी काळे साहेब यांचा आपण विशेष सन्मान करत आहोत. आणि तदनंतर खरं तर मी विनंती करेन खासदार साहेबांना, आदरणीय संजय भाऊ पाटील साहेबांना, की आपण या स्पर्धेला संबोधित करावं. या आपण खरं तर आदरणीय खासदार ईशान्य मुंबई संजय दिना पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भाईंचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या. सुधीजी घरत, सामाजिक संस्था नवघर उरणचे स्वतः आणि या स्पर्धेचे जनक, ज्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतो आहे. जनसामान्यातील हे व्यक्तिमत्व, गोरगरिबांच्या पाठीशी नेहमीच उभं राहणारं राजकारण, समाजकारण आणि नेहमीच एकोपा जपणारं असं व्यक्तिमत्व, ज्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होतोय. मी विनंती करेन साहेबांना आपण संबोधित करावं. आमच्या ताईचा आम्ही सत्कार करतोय. मग इकडे हो, या सपोर्टिंग या. कोण इकडे बेटा? एक विशेष सन्मान आपण आदरणीय दीपकजी भोईर साहेब यांचा देखील करतो आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून दीपकजी भोईर साहेब यांना विनंती करेन, त्याआधी आपण जोएल दाईंचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. खरं तर हे जे बुकेज आपण पाहत आहोत आज, हे बुकेज जे मात्र आपण पाहिलं तर ब्लू मीन पॉप्स, हे बुकेज हे काही ज्यांच्या माध्यमातून डिझाईन करण्यात आले आहेत. जोएल दाई घरत या स्पर्धेचे सर्व आदरणीय सुधीजी घरत साहेब यांची सुकन्या आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. हा जन्मदिवस ज्यांचा नुकता झाला, वैष्णवीताई घरत यांना विनंती करेन की आपलाही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. वैष्णवीताईंना विनंती असेल, खरं तर परवाच्या दिवशी ज्यांचा जन्मदिवस, खरं तर आपण पाहिलं राजूताई आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होऊ उद्या निश्चित येणार आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते उद्या बड्डे निश्चित सेलिब्रेट होईल. परंतु त्याआधी वैष्णवीताई घरत यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आणखीन एक सन्मान आदरणीय दीपकजी भोईर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आणि ज्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतो आहे. विशेष सन्मान आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून खासदार साहेबांची उपस्थिती आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या सन्मानानंतर मी विनंती करेन साहेबांना की आपण या कार्यक्रमाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्या आणि संबोधित करावं. एक विशेष सन्मान या कुणालजी पाटील साहेब, खरं तर युवकांचे आधारस्तंभ आणि युवा सरपंच, रायगडातील एक युवा सरपंच कुणालजी पाटील साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि भाईंना मी आणखीन एक विनंती करेन, खरं तर नितीनजी पाटील साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आज पाहायला मिळतात. त्यांचा एक विशेष सन्मान आपल्या नवीन पिढी होती म्हणून त्यांचं केलं, हे ऑर्गनायझर आहे. सुधीर भाईंवर प्रेम करणारे सर्व आपण सर्व, माझ्या सगळ्यात आपण सर्व परिवारातले, सुधीरबाईंच्या परिवारातले सर्व सदस्य आणि क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व रसिक, ज्या सर्व लोकांनी गेले अनेक वर्ष या स्पर्धा भरवण्यामध्ये ज्या ज्या प्रकारे मदत करतात आणि पुढेही करत राहतील, त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार. सर्व कॉमेंटेटर, सर्व जे आम्हाला या स्पर्धेला आणि आम्हाला सर्वांना जे घरात बसलेले प्रेक्षक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवतात,
ते सर्व कॅमेरामॅनपासून डिजिटल माध्यम सर्व त्यांचे सर्व सहकारी, स्टेजवर असणारे आणि स्टेजच्या मागे काम करणारे, कारण खूप मेहनत लागते, टीमवर्क आहे, त्या सुधीरबाईंच्या सर्व सहकाऱ्यांचा सर्व टीमच्या मी मनापासून आभार मानतो की आपण क्रिकेट प्रेमींना गेले अनेक वर्ष असा चांगला सामना त्यांच्या घरापर्यंत आणून देता आणि सुधीरबाईंना आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो. सुधीरबाईंच्या हस्ते असंच चांगलं काम होत राहावं. समाजसेवा ते करतात, पक्षाच्या माध्यमातून असू दे, युनियनच्या माध्यमातून असू दे, का खेळाच्या सर्व क्रीडा प्रेक्षकांना जे पाहिजे त्या माध्यमातून. उरण आता एक वेगळ्या स्टेजवर चाललंय, उंचीवर चाललंय. आता उरण काय, अगोदर उरणला यायचं तर विचार करावा लागायचा. आता अटल सेतू झाल्यानंतर आम्हाला भांडूपवरून आम्हाला मुंबईला जायला जास्त वेळ लागतो, आपण लवकर तिकडे पोहोचता. मंत्रालयात असू दे का कुठेही जायचं असू दे, आम्हाला 2 तास लागतात. आणि आता विमानतळ इथं आलंय. आज तर मला दिल्लीहून येताना नवीन मुंबईला यायचं होतं, पण आता आमच्या आप्पांनी, खरं तर उद्या फायनलसाठी यायचं होतं, पण आज आप्पांनी बोलला आजच आले पाहिजे म्हणून आज आलो. परत उद्या येण्याचा प्रयत्न करेन. मी नाही आलो तर राजुलताई उद्या येतीलच, कारण फायनलची जी मजा असते ती जरा वेगळीच असते आणि प्रेक्षकी जास्त असतात, ऊर्जा वेगळी असते. सर्व ज्यांनी भाग घेतला या स्पर्धेत त्यांना मनापासून आभार आणि चांगला खेळ करा. खेळाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एकत्र येण्याचा एक मौका मिळतो आणि आपली हा वल्लीबाई घ्या उभं राहा. माझ्याबरोबर आलेले माझे सर्व सहकारी, अर्षदभाई असू दे, अभिजित चव्हाण असू दे, मामा मंचेकर असू दे, आम्ही सर्व वाट बघत असतो वर्षभर का बाबा सुधीरबाईंच्या क्रिकेटच्या मॅचेस कधी, तारीख कधी येते, उत्सुकता असते. अगोदर आम्ही यायचो, चिरल्याला यायचो, चिरल्याच्याही स्पर्धा चांगल्या व्हायच्या. आमचा दीपक आहे, संतोष आहे तिकडे चांगल्या पद्धतीने. आणि मॅचचं स्वरूप सर्व ठिकाणी मॅचेस होतात, पण मॅचचं स्वरूप हे वेगळं असं स्टेडियम आणि असं सर्व करून एक वेगळं रूप आणायचं, हे उरणवालं खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांच्या म्हणजे त्याची स्तर वाढवून टाकली आपण. बरोबर आहे ना. क्रिकेटच्या ह्या स्पर्धा घ्यायची आपल्याला बघून आम्हाला प्रेरणा मिळते का बाबा असं पण होऊ शकतं. आता काय मुंबईत अशा मोठे मैदान राहिले नाही, तर आता आम्हाला पण इकडेच थोड्या दिवसांनी इथेच यावं लागेल खेळायला. पुढच्या पिढीला आपण हे एवढे डेव्हलपमेंट चालू आहे तरी असे मैदानं सांभाळून ठेवलेत, हे खूप महत्त्वाचं आहे. मैदानं राहिली पाहिजेत, नाहीतर खेळाडूंना आमच्या इकडे जर संडे असेल, रविवारी असेल, मग आमचं मुलुंडचं मैदान असू दे, विक्रोळीचं असू दे, का मोठे मोठे मैदान आहेत, पण त्याच्यासाठी 7 वाजता खेळायचं असेल 4 वाजता येऊन स्टंप लावायला लागतात, जागा हे करावं लागतात. आणि एकाच वेळी एवढ्या मैदानात तर 4-4 मॅच चालू असतात, म्हणजे कुठला बॉल कुठे जातो तेच माहिती नाही पडत, असं झालेलं आहे. तर आपण हे मैदान सांभाळून ठेवलेत, त्याच्यासाठी आपल्या सर्व उरणकरांचं, सर्व नगरसेवक, आमदार, खासदार सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या लोकांचं का नाही तर आमच्या इथे कसं 40 झाले अगोदर 1+1 झाले, मग बिल्डिंग उभ्या राहिल्या, मैदानच राहिले नाही. आपण हे सांभाळून ठेवलं आहे सर्व. आणि मी पण जरी मुंबईत राहत असेल तरी आमचे जे रूट्स आहेत, आमचे नाळ ह्या विभागातच आहे. आणि या विभागात माझ्या आई डी पाटील साहेबांबरोबर आंदोलन असू दे का दुसऱ्या सर्व गोष्टीचं येणं जाणं होतं. त्या आंदोलनात ती सहभागी होत्या, त्याही जखमी झाल्या होत्या आंदोलनात. जे जुने लोक आहेत त्यांना सर्वांना माहिती असेल. तर आम्ही यायचा प्रयत्न करतो. इथे काही बोलवलं, आपण आमंत्रण दिलं तर आम्ही वाट नाही बघत. आमंत्रण मिळालं तरी येतो, नाही मिळालं तरी आम्ही येणार. बरोबर आहे ना. वाट बघत असतो कधी उरणवरून आमंत्रण येतं. तर आपण सर्वांचं मनापासून आभार. खास करून साहेब आज थांबले तेवढा वेळ आणि पूर्ण परिवार असतो. सर्वांचं मनापासून आभार आणि सर्व टीमचं, ऑर्गनायझरचं सर्व मनापासून आभार.
उद्या जमलं तर नक्की येईन, नाहीतर राजुलताई तर नक्की येतील उद्या. आणि एवढं वर्षभर वाट बघायला नका लावू. आता क्रिकेट झालं, आता जरा दुसऱ्याही स्पर्धा भाई सुरू करा काहीतरी. नाही असं महिन्याला नको जास्त होईल पण क्रिकेट बरोबर दुसरेही खेळ आहे. कबड्डीचं इथे एवढं हे नाही आहे, क्रिकेटचं एक वेगळं रूप आहे. आता क्रिकेट एक वेगळ्या याला गेलं आहे. कबड्डी बाकी खेळ आहेत, खो खो आहेत. चला, पण ते जसं हे क्रिकेटचं स्वरूप आहे त्याच पद्धतीने कबड्डीवाले जे आहेत का खो खोवाले आहेत त्यांना जरा घेऊन बाकी खेळांना प्राधान्य दिलं पाहिजे. अरे वा, आज यावेळी या मॅचच्या ओपनिंगला प्रो कबड्डीवाले खूप प्लेयर इथे आले होते. मग त्याच्यातून प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे का पुढच्या वेळी आपण जरा चांगलं घेतलं पाहिजे. म्हणून कबड्डीचं जरा वेगळं मैदान, वेगळं सर्व असतं, सेटअप वेगळा असतो, तर आपण तेही कराल. आम्ही सर्व मदत करू, म्हणजे आम्ही येऊ. आमचे पण मुंबई कबड्डी मोठे मोठे खेळाडू झालेले आहेत आणि आता प्रोफेशनल त्याला रूप आलेलं आहे. तर त्याचाही आपण प्रयत्न करा, जे शक्य होईल. तर आता नाही, कधी 6 महिन्यांनी कधी करा, जरा त्या खेळालाही प्राधान्य द्या. आपल्या हस्ते चांगलं काम होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बोलवल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर या चौथ्या पर्वाला दोन मिनटं संपवतो. आपण आलेल्या पाहुण्यांचा आभार मानण्याची पद्धत आहे, पण आम्ही आमचे आभार मानू शकत नाहीत आयुष्यात नाही. त्यांचं आमच्यावर जे ऋण आहे आणि आल्यानंतर जे माहोल बनवतात, मी स्पीचलेस आहे. फक्त त्यांना एक आव्हान करीन 2 मिनटात भाषण संपून. जर त्यांचं विमान उद्या जर नवी मुंबईला लँड झालं तर त्यांनी इकडं यावायचं, हे आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला आव्हान करतो. नक्की ना मित्रांनो? बस 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 एवढं बोलतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आपल्या कल्पक बुद्धीतून ईशान्य मुंबईचे सन्मानी खासदार, लोकप्रिय लोकनेते, लोकनायक म्हणून जनतेचा केवळ आशीर्वाद नाही तर त्या आशीर्वादाला पुढे जागून जनतेची कामं करणं हे साहेबांचं आजवरचं राहिलेलं काम आहे. आणि कामच त्यांचं बोलतं आहे आणि कामच त्यांची ओळख आहे. हिंदू हृदय सम्राट सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांच्या चैतन्य भरलेल्या विचारांना पुढे घेऊन जात आज निष्ठावंत नेता, निष्ठावंत कार्यकर्ता आणि आज निष्ठावंत लोकनायक असा एक शून्यातून झालेला प्रवास जो आहे तो पाटील साहेबांचा राहिला. आणि म्हणूनच खरं तर गेली कैक वर्ष भाई चस्कामध्ये त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभते. माणसानं जीवन असं जगावं की जग जिंकल्यासारखं वाटलं पाहिजे आणि आपल्या समाज बांधवांसाठी आपल्या शरीरातील थोडंसं रक्त देखील आटलं पाहिजे. हे रक्त आटवणारी मंडळी आहे जी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या चळवळीमध्ये अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग ज्यांच्या आईसाहेबांचा, आऊसाहेबांचा राहिला आणि आपल्या आऊसाहेबांच्याच संस्कारातून सन्माननीय खासदार संजयजी दिना पाटील साहेबांचं हे विचार समाजामध्ये आपण पेरताना त्यांना त्या प्रवासादरम्यान पाहिलं. तर त्या भागामध्ये गेल्यानंतर पाटील साहेबांचा एक वेगळा रुबाब आहे, एक वेगळी ठसन आहे. प्रत्येक सामान्य माणसाच्या हाताला हात मिळवणारा आपल्या महाराष्ट्रातील कोणता नेता असेल तर संजयजी दिना पाटील साहेब आहेत. त्यांचा आपण भाई चस्काच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. भाई तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल निश्चितपणे तुमचा आभार ऋण व्यक्त केले जातील. 40 धावा झालेल्या आहेत. टोटल धावा स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 40-5 गडी आतापर्यंत बाद झालेत. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची मंदी आली. भाई चषक रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये लक्षवेधी ठरलाय. ज्या पद्धतीनं संजय दिना पाटील साहेब संसदेमध्ये, लोकसभेमध्ये लक्षवेधी मांडतात आणि आपल्या प्रत्येक मुद्द्याला लक्ष वेधून विकास साधतात, असा लोकनायक, लोकनेता, आपल्या समाजाचा, जनसामान्यांचा असामान्य नेता आज या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. एक कडवट शिवसैनिक म्हणजे काय तर मी मगाशी उल्लेख केला की माझा शिवसैनिक हा मंदिरातील घंटा बडवणारा नसावा तर तो देशद्रोह्यांना बडवणारा असावा. आणि त्याच भूमिकेमध्ये सातत्यानं आपण पाटील साहेबांना देखील पाहिलंय
कारण निष्ठेनं स्वाभिमानानं प्रत्येक गोष्ट साकार केली जाते. निष्ठा आणि स्वाभिमान बाजाराच्या बाजारभावामध्ये विकत घेतली जात नाही, ती रक्तामध्ये असावी लागते. आणि म्हणूनच आज मुळात जे चांगले विचार साहेबांच्या रक्तातच आहेत अशा एका व्यक्तिमत्वाचा आजचा हा दिवस, आजची रात्र आजच्या या स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळाली. काही मौलिक मार्गदर्शन साहेबांच्या वतीने या ठिकाणी केलं गेलं, त्याबद्दलही त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. भाई चषक त्यांचे सर्व भाई सुधीरजी घरत सर असतील, त्यांचे सर्व पाठीराखे, इथे उपस्थित मंचकावर त्यांचे सर्व नियोजक आयोजक यांचं देखील आपण मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. चलतोय मॅचच्या दिशेनं, जिथे 3.1 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ झालाय. 40 धाबा आपण पाहतोय, 6 विकेट्स पडल्या. सुरुवात चांगली झाली, पण तदनंतर मात्र थोडीशी दमछाक झाली. साईनाथ करंजा संघ अडचणीमध्ये आलाय, अडगळीमध्ये आलाय. कारण पहिल्या षटकामध्ये धाबा आपण पाहिल्या होत्या 16 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 32 धाबा. पण तदनंतर काय घडलंय, जिथे एक थोडासा ब्रेक लागला, कारण होतं लगातार येणाऱ्या विकेट. या विकेटनं मात्र करंजा संघाला ब्रेक लावलाय, त्यांच्या धाबांवर ब्रेक लागलाय. आणि केवळ धाबांवर नाही तर कदाचित या घटना घडल्यात त्या स्वप्नांवर देखील ब्रेक लावू शकतात. कारण प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं एखाद्या प्रतियोगितेमध्ये उतरल्यानंतर आपल्याला ट्रॉफी जिंकायची आहे. तिथे अमाऊंट किती आहे याला महत्त्व नाही आहे, त्या नियोजन कसं आहे याला महत्त्व नाही आहे, मला त्या प्रतियोगितेचा चॅम्पियन बनायचा आहे. आणि साईनाथ करंजा संघाला जर चॅम्पियन बनायचं असेल तर इथून धाबा अधिकच्या करणं फार गरजेचं आहे. कारण धावसंख्या आपण पाहिली आहे, 40वर 6 विकेट आत्तापर्यंत पडले आहेत. निशांत 11 दादरपाडा संघाचं एक कमबॅक होतं, अपील केलं गेलं आहे, एकदा वेगानं पुढे केली आहे, समाधान मांडलं एका धावेवर. एकापेक्षा अधिक धावा या ठिकाणी होणार नाही आहेत. दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी प्रस्थान होत आहे. आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर खासदार साहेबांचं आगमन या स्पर्धेला आणि या चौथ्या पर्वामध्ये आज पुन्हा एकदा आपण उपस्थिती पाहायला मिळाली. आदरणीय खासदार ईशान्य मुंबई, जनसामान्यातील असं एक व्यक्तिमत्व, आणि आज पुन्हा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भाई चषकाच्या माध्यमातून पाहत आहोत. आदरणीय संजय दिना पाटील साहेब, ज्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने पाहायला मिळालं. संपूर्ण मित्र परिवार आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाला. हा खरं तर एक विहंगम दृश्य आहे या स्पर्धेचे. संपूर्ण सुधीर घरात सामाजिक संस्था नवघर उरण हे फोटो जिथे मात्र कैद करत असताना या चषकाच्या सोबतीचे आपण पाहत आहोत. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्याच वेळेला नितीनजी पाटील साहेब, जयप्रकाशजी भोईर साहेब, जयप्रकाशजी पाटील साहेब, अजितजी पाटील साहेब, ज्ञानेश्वर भोईर साहेब यांना तुम्ही पाहताय, कुंदनजी बंडा, दिनेश बंडा, अगदी संकेत कडू, हे संपूर्ण मान्यवर आणि अगदी त्यांच्या साथीने हा फोटो जिथे कैद करत असताना पाहायला मिळतात. या ट्रॉफीच्या समवेत हे चौथं पर्व साहेबांनी आवर्जून सांगितलं की मी दरवर्षी शेवटच्या रात्रीमध्ये निश्चित येतो आणि यावर्षी मी थोडा आधी आलोय. प्रयत्न निश्चित करेन की उद्याची रात्र मी निश्चित यावं. पंच काही काळ सामना थांबेल, गाड्यांचा ताफा, चला गाड्या येऊ द्यात, मी लक्ष वेधेन, वाहनं येऊ द्यात, गाड्या येऊ द्यात संपूर्ण व्यासपीठाच्या समोर. पंच काही काळ सामना थांबेल, मी विनंती करेन, चला गाड्या येऊ द्यात त्वरित. साहेबांची गाडी अगदी थोड्याच वेळामध्ये व्यासपीठाच्या समोर येत असताना पाहायला मिळेल. आणि आज पुन्हा एकदा या चौथ्या पर्वामध्ये आवर्जून खरं तर साहेबांनी सांगितली ही गोष्ट की येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये क्रिकेटसोबत कबड्डी यायला हवं. महेंद्र राजपूतसारखा खेळाडू प्रो कबड्डी खेळणारा या व्यासपीठावरती 7 खेळाडू पहिल्या रात्रीमध्ये निश्चित पाहायला मिळाले आणि प्रयत्न निश्चित होतील की येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये आपण कबड्डीच्याही स्पर्धा इथून निश्चित पाहायला मिळणार आहेत. अध्यक्ष साहेबांनी निश्चित याचा उल्लेख केला की 2 महिन्यामध्येच आपण कबड्डीच्याही स्पर्धांचा जिथून मात्र आपण पावसाच्या नंतर अगदी पुढच्या सीझनला, परंतु निश्चित आपल्याला 2 वेळा यावं लागेल साहेब. तरी आज पुन्हा एकदा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरणचे अध्यक्ष साहेब यांनी शब्द दिलेला आहे, अर्थात निश्चित पुढच्या वर्षी अगदी कबड्डीची स्पर्धा निश्चित पाहायला मिळेल. असोसिएशनची मान्यता प्राप्त जशी होईल तशी आपण स्पर्धा निश्चित कबड्डीची खेळवणार आहोत.
हिसकापल्या जरी नसा आमुच्या उदलण होईल भगव्या रक्ताची, फाडली जरी छाती आमुची, मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त बाळासाहेबांची. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता जागृत केली आणि तदनंतर तमाम हिंदू जनांच्या हृदयामध्ये आपल्या परंपरेला धर्माला जागृत केलं, अशा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा, आपल्या हक्काचा, आपल्या समाजाचा नेता म्हणजेच अर्थातच संजय दिना पाटील साहेब या कार्यक्रमातून, या स्पर्धेतून प्रस्थान करत आहेत. त्यांना आपण देऊयात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असंच सन्मान्य भाई सुधीर गरज साहेबांवर आणि त्यांच्या सन्मान्य आयोजकांवर आपलं प्रेम राहू द्या, ही तुम्हाला आम्ही या ठिकाणी विनंती करू. या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे आभाराचे भार कशाला, धन्यवादातून वाद कशाला. सन्मान्य आयोजक आपले कायमस्वरूपी या ठिकाणी ऋण व्यक्त करतील. चला, मॅच या ठिकाणी ऑन होईल. जसा ताफा पुढे जाईल ना गाड्यांचा, तसा मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करू. खरं तर आजच्या या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यातील कडवट शिवसैनिक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. जसं या ठिकाणी उरणकरांना समजलं की सन्माननीय संजय दिना पाटील साहेब उरण नगरीमध्ये येत आहेत, बरेच शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी. आणि त्याहीपेक्षा भाई जसकामध्ये ज्या पद्धतीनं नियोजन केलं आहे, संयोजन केलं आहे, त्यांचा पाहुणचार केला आहे, खरं तर पुनश्च त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. आपला प्रवास सुखकर व्हावा आणि मनापासून तुम्हाला तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. हेच आपण पाहतो गाड्यांचा हा ताफा मैदानाच्या बाहेर प्रस्थान करेल. अगदी असाच एक दरारा, असाच एक रुबाब आपण मुंबई नगरीमध्ये पाहतो. खरं तर जितका संयमी नेता आहे ना, तितकाच कडवट शिवसैनिक देखील आहे. निष्ठेच्या बाजारात निष्ठा विकत घेतली जात नाही, किंबहुना ती विकली देखील जात नाही. आणि अशा एकाच तत्वावर ज्यांचं राजकीय जीवन आपल्या या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बघायला मिळालं, असे थोर नेते, लोकनायक संजय दिना पाटील साहेब या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. चलूया, मॅच ऑन होईल. मी उपस्थित उर्वरित मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं परत एकदा पुनश्च स्वागत. सन्माननीय अतिथींना विनंती केली जाईल की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. अतिशय खरं तर लॉट जो लाईव्ह लॉट्स होता तो मी या खेळाडूंबरोबर पोचवतोय. पुढचे सामने त्यामुळे क्लिअर होणार आहेत. निशांत 11 दादरपाडा वर्सेस SPCC नवीन शिवा हा संघ खेळणार होता. वैशाली स्पोर्ट्स बोरखार या संघाच्या अगेन्स्ट वर्षिणी खेळणार होती. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले वर्सेस मोरिया साबरखार हा संघ खेळणार होता. आर एंटरप्राइजेस जिथे मात्र भोलेनाथ आवरे वर्सेस चिंचपाडा हा संघ खेळणार होता. खारकोपर वर्सेस जय हनुमान मुळेखंड हे लाईव्ह लॉट्स आहेत, ज्यामुळे मॅच जी आहे ती या सामन्यातील जो विजेता राहील त्याच्या पुढचा जो लाईव्ह लॉट्स, ज्या लाईव्ह लॉट्सप्रमाणे पुढच्या मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. हे चोले आपण पाहतोय 52 धावा झाल्या आहेत 4 षटकामध्ये. या अगोदरच्या षटकामध्ये परत एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. 4 षटकं 52 धावा, अजूनही एका षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. आपण पाहतोय 2 फलंदाज करण आणि रुपेश ही जोडी मैदानामध्ये असेल. शेवटचा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. गिरीधर शेडी यांच्या माध्यमातून सावरखार या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. गिरीधर शेडी या सामन्याचा आस्वाद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. हे चल शेवटचं षटक असेल. 52 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. साईनाथ करंजा संघ धावांसाठी संघर्ष करत होता. अंततः थोड्या बहुत धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर या स्पीडनं जर गेला तर 65 धावा तुम्हाला कुठेतरी दिसत आहेत. पण इथे 65च्या कमी धावामध्ये रोखण्यामध्ये गोलंदाजाला यश लाभेल की त्यापेक्षा अधिक धावा या ठिकाणी होतील. शेवटचं षटक गोलंदाज आपण पाहतोय. निमिष मोहितेच्या हातामध्ये बॉल आहे. काटेरी मुकुट म्हटलं जातं कारण शेवटचं षटक हे हनामारीचं आहे. तिथे ठोकाठोकीचा धंदा सुरू असतो या क्रिकेटच्या मैदानावर. आणि त्यामध्ये आता गोलंदाजाला कशा पद्धतीनं यश मिळेल हे बघायला मिळेल. इथून मात्र लेग साईडला बॉल पिच केलाय. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. 1+1 वाईट कॉल आलाय. गती चांगली होती, दिशा चांगली नव्हती आहे.
अजूनही आपण पाहिलं ना प्रेक्षक बघा, चहूबाजूला तुम्हाला प्रेक्षकांची उपस्थिती बघायला मिळते. बरोबर 1:06 या ठिकाणी आपल्या घड्याळामध्ये टिक करणारा काटा. या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, चौथी रात्र फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली स्पर्धा रंगली. 5 दिवस या वर्षी आपण या स्पर्धेला पाहतोय. उद्या टॉप 8चे सामने आपल्याला बघायला मिळतील आणि त्यामध्ये देखील बरेच मान्यवर अतिथी शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. यावेळेस ओव्हर पिच स्लॉट मध्ये होता, टायमिंग झालेलं नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धाव जोडली आहे. क्रिकेटच्या पटलावर धावा येणं फार गरजेचं आहे. मग वाईड नाही येऊ द्या, नो बॉल नाही येऊ द्या, लेग बाईज नाही येऊ द्या, बाईज नाही येऊ द्या, किंबहुना त्याही पलीकडे तुमच्या बॅटने येऊ द्या. कारण इथे मॅचचं मोमेंट बदलवणारा हे षटक आहे. 4.1 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ झाला. 55 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस ओव्हर पिच बॉल थोडीशी गती परिवर्तन केलं आहे. लॉंग ऑन डीप मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. ते ठिकाणी पाहिलं खेळाडूंनी चांगला थ्रो केला पण बॅकअप चांगलं नव्हतं. 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनी टोटल स्कोर मूव्ज ऑन 57 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय साईनाथ करंजा विपक्ष निशांत 11 दादरपाडा 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. दादरपाडा म्हटला तर व्हॉइस ऑफ उरण प्रसाद भोईर सर ज्या गावातून बिलॉंग करतात आणि खरं तर आज उरण कॉमेंटेटर असोसिएशनचं अध्यक्षपद देखील त्यानं निभावलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला तो आवाज परिचित होता. काही जबाबदाऱ्या माणसाला आपल्या व्यवसायापासून किंवा आपल्या आवडीपासून दूर करतात. तसं आपण प्रसाद भोईर सरांना देखील काही स्पर्धांमध्येच किंबहुना मोजक्या स्पर्धांमध्ये आता सध्या ऐकतोय. पण वेल टॅलेंटेड कॉमेंटेटर प्रसाद भोईर सर आपल्या गावातील संघ या ठिकाणी खेळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 57 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. चला अधिकचा वेळ नका घेऊ. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार. यावेळेस बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. खोलवर टप्पा, इथे मिस क्षेत्ररक्षण झालंय. काय घडलंय? येस 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा दोन्ही खेळाडूंमध्ये समय सूचकता कम्युनिकेशन पहा. चांगल्या पद्धतीनं कॉलिंग बघायला मिळालं. या घडीला एक धाव ही मोत्यासारखी आहे आणि ती आता मी इथे सोडणार नाहीये अशा पद्धतीनं दोन्ही खेळाडूंमध्ये बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळते. 59 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाई चषकाचा हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. बाई ट्रॉफी सर्व काही या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं. यावेळेस काटा बदललाय. बॅटला बॉल ब्रश झालाय. फलंदाजांना विकेट सोडली आहे. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर जातोय करण. हा हप्ता संपूर्ण 15 दिवसामध्ये तुम्हाला अधिक या महिन्यामध्ये गाणं जर कोणतं वाजणार आहे तर हे गाणं वाजणार आहे. कारण चैत्र महिन्यामध्ये दुसरा आठवडा हा आपल्या माऊलीचा, आपल्या गावदेवीचा आणि गावामध्ये असणाऱ्या जत्रा पालख्यांचा उत्सव सर्वत्र आपल्याला बघायला मिळतोय. आणि जसा आजचा दिवस सुरू झाला 1 तारखेपासून सगळ्या महाराष्ट्रभर 15 दिवस सततच्या तुम्हाला पालख्या आणि जत्रांचा हंगाम बघायला मिळेल. इथे सुमधुर गीत डीजे मॅडी तितके तत्पर आहेत. त्यांच्याकडे समय सूचकता चांगली आहे. टायमिंग चांगला आहे. कोणत्या क्षणी कोणतं गाणं वाजवावं यासाठी त्याने घेतलेली मेहनत देखील अफाट आहे. यावेळेस स्टॉपेज आहे. हवेमध्ये बॉल शॉर्ट लेगच्या दिशेनं पहा. 1 2 3 प्रयत्नामध्ये कॅचला या ठिकाणी कव्हर केलाय. रोहित गायकवाड त्या ठिकाणी उभा होता आणि झेल टिपला जातोय. आणखी एक खेळाडू बाद.
सुशिक्षित आहे, धी म्हणजे धीरगंभीर आहे आणि रे म्हणजे रीतिरिवाज जोपासणारा हा नेता. भाई जसकाच्या माध्यमातून इतकं मोठं आयोजन आलंय, पण शांत संयमी नेतृत्व आपण भाईंचं नेहमीच पाहिलंय. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला आपण, एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पलटली जाते. 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनं 61 धावा आपल्याला स्कोर बोर्डवर या ठिकाणी बघायला मिळतील. 61 धावांचं रतीप या ठिकाणी रचलंय. कुठेतरी मंथन जर आपण पाहिलं ना, धावा थोड्याशा कमी झाल्या, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 32 धावा आपल्याला बघायला मिळाल्या, पण तो स्पीड, ती गती नंतरच्या 3 षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळालेली नाहीये. 62 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलंय. बघा, आपण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहिला होता यश पाटीलला, ज्यानं 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण रोहित गायकवाडला पाहिलं, 16 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण सुशांत भगत यांना पाहिलं, 8 धावा, चांगलं कमबॅक म्हणता येईल तिथे. चौथ्या षटकामध्ये आपण विवेकला पाहिलं, ज्यानं 11 धावा खर्च केल्या. आणि 5व्या षटकामध्ये निमिषला पाहिलं, ज्यानं या षटकामध्ये परत एकदा 8 धावा खर्च केल्या. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये देखील करंदज संघाला धावा करता आलेल्या नाही आहेत, पण करंदज संघ त्यांच्या बॅटिंगपेक्षा बॉलिंग अटॅकसाठी जास्त ओळखला जातो आणि त्यांच्याकडे असणाऱ्या डाव्या हाताचे गोलंदाज, त्यांची ताकद, ही गोलंदाजी नेहमीच राहिली आहे. आणि या गोलंदाजांचं आव्हान असेल पुढच्या निशांत 11 दादरपाडा संघाच्या फलंदाजाच्या डोक्यामध्ये कोणतं गणित चाललं असेल. चलूया, 30 बॉल 62 धाबांचं लक्ष आहे. इथून मात्र आपण डावामध्ये बदल करतोय आणि डावासोबत आपण करूयात आवाजामध्ये बदल. आपल्याला आवाज ऐकायला मिळेल जयेश भोसले सरांचा. मॅडी, धन्यवाद. अतिजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होता या स्पर्धेच्या माध्यमातून आणि थँक्यू व्हेरी मच प्रथमेश ठाकूर, रील स्टार आणि अगदी त्याच वेळेला एक ब्लॉगर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. मराठी, हिंदी आणि आगरीचा एक तडका आज व्हायला हवा. मला वाटतं प्रथमेश एखादं गाणंही व्हायला हवं. खरं तर आज स्वतः सिंगर आहेत, ऑर्केस्ट्रामध्येही गीतकार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. अतिजी पाटील सरांना मी सूत्रसंचालनासाठी बोलू शकतो, परंतु एखादं गाणं जर का प्रथमेश ठाकूरकडून झालं तर आणखीन मजा येईल. एखादा धवलाच होऊन जाऊ द्या आज. मी काय म्हणतोय, धवला होऊन जाऊ द्या आज. 10 फलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 61-62चा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये संकेत कडू सर आत्ताच धावल्यासाठी म्हणतायत, आत्ता धावला बोलायचं आहे. चल घे, होऊन जाऊ दे धावला. मॉनिटर सोडायला सांगताय मी, घे. बासष्ट धावसंख्येचा पाठलाग. प्रथमेश नंतर गर्दी कमी होणार आहे. धावला आत्ताच तुला घ्यावा लागेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते यावर्षीच्या हंगामामध्ये 20 पेक्षा जास्तीच्या स्पर्धा जिंकणारा संघ निशांत 11 दादरपाडा या टीमचे आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. या संघातला जो विजेता संघ आहे तो बोरखाच्या अगेन्स्ट खेळेल, याच्याकडे लक्ष वेधूयात. लाईव्ह लॉट्स प्रमाणेच मॅचेस मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लाईव्ह लॉट्स प्रमाणे जर का मॅचेस तुम्ही पाहिल्यात त्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. लाईव्ह लॉट्स कसा होता त्याची माहिती मी पुन्हा एकदा देतोय. निशांत 11 दादरपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार होती SPCC नवीन शिवा. आज नवीन शिवा नाही आहे, त्याच्या अगेन्स्ट त्याच्या जागी खेळतोय साईनाथ करंजा. त्याच्या पुढची मॅच होती ती वैशाली आणि वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखार. त्याच्या अगेन्स्ट खेळणार होती वशिणी. वशिणीच्या जागी खेळला तो कारभैरव कुपर. आता बोरखार संघ जिंकलेला आहे आणि या मॅचमधील विजेता संघ
याच्या दरम्यानची मॅच होईल. त्याचा पुढचा सामना होता तो अर्थात भूमिका स्पोर्ट शिरले आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार होता मोरिया 11 सावरखार. तदनंतरची मॅच होती RR एंटरप्राइजेस भोलानाथ आवरे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार होती ती अर्थात प्रतीत स्पोर्ट्स इंचपाडा. तदनंतर जय हनुमान खारकोपर आणि जय हनुमान मुळेखंड. हा लाईव्ह लॉट्स आहे जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळे पुढचा जो सामना होईल तो या मॅच मधला विजेता जो बोरखाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. चला शुभम डाकी आपले प्लेयर आले असावे हीच अपेक्षा. सामन्याला सुरुवात. निमिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निमिष मोहिते आणि त्याच्या साथीला प्रतीक कासूकर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या षटक करण म्हात्रे याला आपण पाहत आहोत. करण म्हात्रे सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल. पहिला चेंडू पडेल. पहिला बॉल ऑन साइडला पुल केला. क्षेत्ररक्षक नाही या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उंचही आणि तितकासा लांब. षटकार. परंतु हल्ली मागणी वाढली आहे त्याची. यावेळेचा बॉल वेगाने खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय महेश पंडित अर्थात दादरपाड्याचे पंडित आहेत आमच्या सोबत. दादरपाडा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो हा संघ. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. खाली राहिला होता. दादरपाड्याचा सुपुत्र असला तरी कामोठेला जास्तीचा सपोर्ट करतो. खोला हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निमिष मोहितेच्या बॅटमधून त्याचा वार सारेसगार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पार आला. हा षटकार. दादरपाडा गावचा सुपुत्र चेतन भोईर जर का आयोजकाच्या भूमिकेमध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला वेळेच्या बाबतीत त्याचं जे काही रूप आहे ना ते पाहण्याजोगे आहे. मी पाहिलं आहे जवळून. नशीब मी ज्या व्यासपीठाच्या मागे उभा होतो आणि 1 तास आधी आलो होतो तर खैर नव्हती. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला आहे. ओळे संघावरती तो गरम झालेला पाहायला मिळाला होता. खरं तर रात्रीची स्पर्धा कारण थोड्याच दिवसापूर्वी दादरपाड्यामध्ये पाहायला मिळाली आणि या रोषाला सामोरा जात असताना आमचा मॅडी गेला होता. फलकावरती त्या 12. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. खोला हेलिकॉप्टर लुक पुन्हा एकदा दिलाय. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल. एकेर धाव इथून येत असताना पाहायला मिळते आहे. केवळ सिंगल येत असताना पाहायला मिळेल. कर्णधार असाच असायला हवा. तापट स्वभावाचा असला तरी सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा असावा. आणि म्हणून की काय जर का आपण पाहिलं ना संघाने 20 स्पर्धा जर का 20 नंबर आलेले आहेत तर त्याचं कारणही आहे असंच आहे. धाव फलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 13 आहेत. 5 बॉलचा खेळ संपला आहे. 62 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतो आहे. लक्ष मोठ्या इरादेही तितकेसे मोठे पाहायला मिळालेत. सुरुवात दमदार आणि शानदार झाली आहे तीही दर्जेदार. षटकारी पाहायला मिळाला. व्हेरी फर्स्ट बॉल. पुढचा बॉल. यावेळेला फुललेंचा पुन्हा एकदा बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध होता. ऑन साईडला टर्न केले. मनगड वळवली. क्षेत्ररक्षक वेगाने आले. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वेगाने वधारती आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. येणारे 24 बॉल आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली ती अर्थात 47 धावसंख्येची. 24 चेंडू 47ची गरज. एक डीजे ब्रेक घेऊया. डीजे मॅडीकडून ऐकूयात एक मधुर संगीत.
क्रिकेटर आहे तो नेहमीच सातत्याने प्रत्येक आयोजन असू द्यात किंवा संघांना शुभेच्छा देत असताना नेहमीच पाहायला मिळतो. आणि खरं तर ठाकूर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा नुकतंच ठाकूर स्पोर्ट ज्यांच्या माध्यमातून उदयास येत असताना पाहायला मिळालं. मॅन फ्रॉम डिगोडे छोटे ठाकूर अभिजित मेघनाथ ठाकूर यांच्याकडून दादरपाडा आणि अगदी त्याच वेळेला या स्पर्धेलाही शुभेच्छा आलेल्या आहेत. दिनेश बंडा यांच्यावरती विशेष प्रेम आहे छोटे ठाकूरांचं. अभिजित ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आल्या. धावफलकावरती आहेत त्या 15. आणखीन गोलंदाजी मार्कमध्ये दुष्यंतला आपण पाहतो. दुष्यंत थळी पहिल्याच बॉलवरती आक्रमण. मागील षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती देखील आलाय हा उत्तुंग षटकार. हा दादा तेच म्हणालो होतो मी, एकाच मॅच पुरतं होतं. षटकार आला. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. संपूर्ण खासदार साहेबांचा मित्र परिवार व्यासपीठावरती होता आणि म्हणून काही पारितोषिक आपण त्यावेळेला लगावली होती. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 21. यावेळेचा बॉल बीट झाला बॅटर. पहिल्या षटकाची ही काहीशी जर का आपण पाहिलं ना तर पहिलं षटक ही असंच राहिलं होतं. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटका. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल यावेळेला बाहेर निघणारा इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये होते. एकवीस नंतर आणखीन एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धाव इथून येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. मयूर ठाकूर मुंगा, विनय म्हात्रे, योगेश भोईर, अभिजित ठाकूर आणि यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आदरणीय गिरीधर शेठ सावरखार यांच्या माध्यमातून सावरखार संघासाठी शुभेच्छा आलेल्या पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती 22 आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक मॅक्झिमिझम चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे येतोय तो षटकार. आलाय. संघाची धावसंख्या 28 आहे. सामना बनलाय. संदीप पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झाले जासईचे. परंतु पुढे उरण तालुका पंच असं म्हणताना मी थोडं थांबेन. यावेळेचा बॉल फटका फसला चेंडू हवेमध्ये. बिडावचा क्षेत्ररक्षक डावणी बॉल आलाय. झेल टिपला. पुढच्या बॉलवरती सडे तोड उत्तर दिलंय. दुष्यंत थळीला विकेट प्राप्त झाली आहे आणि प्रतीक इथे महत्वाचा बॅटर, महत्वाचा फलंदाज आउट. कोळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बाला मिळतो आहे. ओमकार कोळी बॅटिंगसाठी दाखल होत असताना बाला मिळणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपण एक धवला देखील ऐकणार आहोत. खरं तर एक उत्कृष्ट सिंगर खास करून आपण त्यांना याच गोष्टीसाठी आमंत्रित केलेल्या वाई चषकाच्या माध्यमातून एखादं गीत आणि समालोचनही व्हावं. आणि आज प्रथमेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. काल आपण सियाच्या माध्यमातून एक गीत ऐकलं होतं जी चिमुकली आहे. आमचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब यांची कन्या. धावफलकावरती धावा बनल्यात. एकंदरीत धावफलकावरती आहेत त्या 28. 28 ऑन दी बोर्ड.
28 धावा धापलकावरती बनलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने निमिष मोहिते ऑन साइडला, तो थांबायला तयार नाहीये. 6चा पाडाच बोलतोय आणि लांबलचक फटकेबाजी त्याच्या बॅटमधून षटकार. पहिल्या 3 षटकांच्या पहिल्या 3 बॉलवरती षटकारच पाहायला मिळाल्यात. पहिल्या इनिंगमध्ये तेच चित्र पाहायला मिळालं आणि खेळाचं चित्र कधी विचित्र बनेल ना याचा नेम नाही. दादरपाडा करगी हार मानायला तयार नाही आहेत. संघाची धावसंख्या 34 बनली आहे. विजयासाठी लक्ष राहिलं ते अर्थात या 62चा पाठलाग करत असताना येणारे चेंडू आहेत ते 17 चेंडू 28. निमिष मोहिते हेलिकॉप्टर लुक दिला होता डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येईल. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. थोड्याच दिवसामध्ये दादरपाडाकरही एक गीत आणणार आहेत. आमच्या गावातून रस्ता आयला आणि गावामधूनच एक हायवे मोठा मेगा हायवे जाणारा पाहायला मिळणार आहे. खरं तर पेंधर गावामध्ये पाहायला मिळाला. लोढ्याचं गीत आपण ऐकलं. थोड्याच दिवसामध्ये मला वाटतं पाली असेल, बोरले असेल, हेही गावातून रस्ता गेल्याचं गीत आणणार आहेत आणि मला वाटतं त्याच धर्तीवरती दादरपाडाकरही गीत आणतील. धापलकावरती 35 आहेत. एक बॅटर आउट झालाय. दादरपाडा संघ बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालाय. ओमकार कोळी लोअर फुलटोज होता. ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे वधारती आहे. धापलकावरती धावा आहेत जिथे मात्र 36ला 1. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. परफेक्ट मिडल पाहायला मिळाला. इथे खेळाचं चित्र विचित्र बनू लागलं आहे कारण निमेश मोहिते महत्वाची विकेट इथे प्राप्त झाली आहे. बॅटर आउट. आली. हा फ्रंट कॅमेरा अँगल आपण व्ह्यू पाहत आहोत. खरं तर हा ॲक्शन रिप्ले पहा. ती दाखवली होती आणि गोलंदाजांनी ती वाकवली. काय परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. लोअर फुलटोस आमचे आर्यनजी पाटील यांचं देखील आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा पहा. हा लोअर फुलटोस होता. क्रीजचा वापर केला. हा साईड कॅमेरा अँगल आमचे कॅमेरामॅन सचिन मॅन फ्रॉम यूपी. रणजित देखील आहे. तोही यूपीला बिलॉंग करतो. मॅन फ्रॉम यूपी. 36ला 2. धापलकावरती 36 आहे. 2 बॅटर आउट झालेत. अजूनही 27ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये विजयासाठी. 4 चेंडूमध्ये केवळ 8 धावा आल्यात. कृष्णा चांगली गोलंदाजी करतायत. 14 बॉल 26ची गरज. 14 चेंडू आणि 26 अजूनही बनवायचे आहेत. 14 चेंडू आणि 26ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला होता. फिंगर इथून मात्र रोल करणाऱ्या चेंडूवरती मन मेंदू मनगट एकत्रित आणलं आणि जिथं मात्र फ्लिक करत असताना ठोकला. पहिल्याच बॉलवरती विवेकने चौका. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वळण घेणारा पाहायला मिळाला होता. डीजे मास्टर यासाठी असा असावा लागतो जो चांगली गाणी वाजवेल. थोड्याच वेळामध्ये मी पेंदर गावाच्या लोढ्याचं गीताचा उल्लेख केला होता आणि त्याचंच गीत इथे आलं. 12 बॉल 22ची आवश्यकता धापलकावरती बनल्या. त्या 40 3 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू आणि 22ची आवश्यकता. चला घाई करा साईनाथ करंजा संघ. चला घाई करा. थोडीशी घाई करा. वेळ जास्तीचा खर्च होतोय. 12 बॉल 22ची आवश्यकता. प्रकाशजी पाटील साहेब अध्यक्ष म्हणाले आणि लगेचच आपण अनाउन्समेंट झालेली पाहायला मिळाली. अगदी खरं जयेश सर. आपण जर पाहिलं तर रायगडचे लोकनेते लोकनायक रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा अमृत महोत्सवी
वाढदिवसाचा सोहळा वर्षभर रायगडमध्ये सुरू आहे आणि कबड्डीची स्पर्धा देखील रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्तच या ठिकाणी आपल्या नवघर गावामध्ये तब्बल 1 लाख रुपये घेऊन कबड्डीचा लाल मातीवरचा रानगा मर्दानी खेळ आपल्या उरण तालुक्यामध्ये येतोय आणि त्याचं अनाउन्समेंट आपण या ठिकाणी केलंय. त्याबद्दल निश्चितपणे सन्मान्य आयोजकांचं आपण मनापासून कौतुक आणि आभार. तात्काळ फक्त अर्ध्या तासानंतर ही टुर्नामेंट या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे आणि सन्मान्य भाई सुधीर घरत सामाजिक संस्था आणि चंद्रकांत शेठ घरत साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला 2 आयोजक या ठिकाणी असणार आहेत. भाई सुधीर घरत साहेब आणि तथा चंद्रकांत शेठ घरत साहेबांच्या संयुक्तरित्या विद्यमानातून ही कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी साकारली जाईल. बरं, एक अनोखं बक्षीस आहे. एखाद्या बॅट्समननं जर अंपायरला टार्गेट केलं, जर अंपायरच्या बॉल लागला तर त्या बॅट्समनला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आर्यन पाटील यांच्याकडून. आणि तो बॉल मला वाटतं लालचंद गव्हाण सरांकडेच मारायला हवा. 6 बॉल आणि विजयासाठी 9ची आवश्यकता. पहिला बॉल स्क्वेअर कट केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातो टॉस. साबरखार विपक्ष आवरे या 2 संघादरम्यान आर्यन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो आणि टॉस जिंकलाय. आवरे संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. चलूया, दोन्ही संघांना देऊयात नवीन सामन्यासाठी शुभेच्छा आणि वळूया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. पंच बॉल लागला आणि खेळाडूला पारितोषिक मिळालं. पहा, हेच ते आर्यनजी पाटील आहेत ज्यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहत आहे. त्यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. त्या फलकावरती 59 आहे. 3 बॅटर आउट झालंय. 4 बॉल आणि 3ची गरज. केवळ 3ची आवश्यकता आहे. कालच्या रात्रीमध्येही जोएलताईंनी अनेक पारितोषिक लगावलेत गेल्या 3 रात्रीमध्ये. यावेळेचा बॉल मॅच फिनिश होईल. सामना संपवला, टप्प्यात आला आणि जिथे प्रीतमने कार्यक्रमही केलाय. ठोकला षटकार. अधिक उत्कृष्ट सामना हा पांड्याचा पाहायला मिळाला होता, परंतु त्याआधी एक चित्तरक लढत संपलेली पाहायला मिळाली. आणखीन एक सामना संपतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत तो निमिष मोहितेला. खरं तर निमिष मोहितेची 12 बॉलमध्ये 27 धावांची ही उपयुक्त इनिंग आणि गोलंदाजी करत असताना 8 धावा देत 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. निमिष राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, परंतु संपूर्ण आयोजन समिती सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण ज्या धवल्याच्या प्रतीक्षेत आहेत तो धवला त्वरित यायला हवा. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत.